काय तनयाला काय आजीबाई लेकीला भेटून भलताच आनंद झालेला दिसतोय. मग आजी होणार आहे ना मी पहिल्यांदा. हा तुला काय बाई, तू जुनी आजी. पण माझं सगळ्यात लाडकं नातवंड हे असणार आहे. ते मात्र खरं. तुला खरं सांगू का, काल अखिल आणि तनयानी ही न्यूज दिली ना, घरातल्या प्रत्येकाला आनंद झालाय. गोडाधोडाचं खाल्लं आम्ही काल. म्हणजे तुला सांगू का, आमच्या ठाकूरांना वारस मिळणार आहे खरा. बरं वाटतंय खूप. आणि काय आहे, चिनू म्हणू नंतर जवळपास 7 वर्षांनी पाळणा हलणार आहे आमच्या घरी. अगं हो की. पण तू ही प्रेग्नन्सीची न्यूज इतक्यात कोणाला सांगू नको. ए नाही नाही, मी कशाला कुणाला सांगेन, अजिबात सांगणार नाहीये. मला आणखीन एक विचारायचं होतं तुला. मी फोनवर विचारू शकले असते, पण म्हटलं कशाला ना, प्रत्यक्ष भेटूनच विचारावं. मग बोल की, परवानगी कसली मागतेस? म्हणजे अखिलनी तुला मदत हवी आहे म्हणून एक मोठं ट्रान्झॅक्शन केलंय अगं. मला मदत म्हणजे ते तसं नाहीये का? हा नाही म्हणजे तुला पैसे हवेत म्हणून काढलेत त्याने, असं म्हणाला तो. म्हणजे इतका गोंधळ चालला होता ना सगळा जयू, त्या सगळ्या गडबडीमध्ये ना मी तुला बोलायचीच विसरून गेले. खरंच सांगायचंच राहून गेलं ग. अगं तनयाला मी जस्ट सांगितलं आणि तिने अखिलला सांगितलं आणि अखिलने लगेच ती पैशाची व्यवस्था केली आणि मग ते ट्रान्झॅक्शन आणि हे सगळं नाही ग. म्हणजे तरी मी बजावलं होतं तनयाला की कुणाला काही सांगू नको, पण हिच्या तोंडामध्ये तीळ भिजेल तर ना. मी आत्ता जाऊन झाडते. अगं तू वेडी आहेस का? बैस खाली, खाली बैस. अगं पण ती बैस तू, बैस. काय आहे विशाखा, आपली आई संकटात आहे म्हटल्यावर मुलींनी जे केलं असतं तेच केलंय तिने, नाही का? त्यात तिची काही चूक आहे असं मला वाटत नाही. तिला जे सुचलं ते तिने केलं. अगं आणि गरजेला अखिलकडे पैसे मागणार नाही तर कोणाकडे मागणार ती? आणि आता अशा अवस्थेमध्ये लेकीचं कौतुक करायचं सोडून तिला छापणार आहेस तू? ह्या अवस्थेत कशी छापेन मी तिला? मी आपलं अरे हो हा आणखीन एक, तुझी लेक तनया अचानकच वसुंधराचं सगळंच ऐकायला लागली. ती जे काम सांगेल ते सगळं करायला लागली, अगदी बिन तक्रार. तुझ्याशी काही बोलली आहे का ती याबद्दल? जाऊ देत ना जयू, आपण कशाला त्या विषयावरती बोलतोय. आता महत्वाचं काय आहे, तनयाची प्रेग्नन्सी आणि होणाऱ्या बाळाचं भविष्य, हो की नाही? त्याच्यावर फोकस करूयात ना आपण. विशाखा, तू विषय बदलू नकोस आणि माझ्यापासून काही लपवूही नकोस. मी जे काही विचारतीये ना त्याचं सरळ सरळ आणि खरं खरं उत्तर दे. काय आहे ना जयू, म्हणजे असं नको ग व्हायला की मी बोलले आणि तुमच्या घरामध्ये भांडणं लागली, म्हणून मी खरं तर तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार नव्हते. बोल विशाखा बोल. पण आता तू विचारतेस तर सांगते. काय झालं माहितीये का, तुझी सून वसुंधरा तिने धमकी दिली होती तनयाला. म्हणाली मी जे सांगते तसं जर का वागली नाहीस तर जसं तिने आकाशला तुझ्यापासून तोडलं होतं ना, तसं ती अखिलला सुद्धा तोडेल. आता हे सगळं ऐकल्यानंतर तनया घाबरली ग. तिला असं वाटलं की तिने जर का ऐकलं नाही तर घरामध्ये वाद होतील, भांडण होतील, घर तुटेल. त्यामुळे मग करायला लागली सगळी कामं. राब राब राबली या घरामध्ये, कष्ट करते ग. काय करणार ती? पण आता असं वाटतंय ना की ही जी गुड न्यूज दिली आहे ना तिने, त्यामुळे निदान आता तरी तिचे कष्ट थांबतील, थोडं तरी सुख मिळेल माझ्या मुलीला. नाही ग, ही जी तुझी सून आहे ना वसुंधरा, एक नंबरची वस्ताद आहे, एक नंबरची वस्ताद आहे. जयू, तिला ना तुझं घर तोडायचंय कुठल्याही परिस्थितीत. तुला घोळात घेणं किती सोपं आहे ना जयू. जयू हा बघ, लागलीस ना विचार करायला.
म्हणून मी तुला या सगळ्या गोष्टी सांगत नव्हते. नको ना विचार करू. बर, मी काय म्हणते, मी तनयाला भेटायला अधनमधनं येत राहीन, चालेल ना? हे काही विचारणं झालं विशाखा? नको ना ग विचार करू त्या गोष्टींचा. बरं, येऊ मी? चल, बाय. ऐक ना, मला भूक लागली आहे. वाढते जेवायला. हाय देवी. काय मॅडम, काय करताय? नीट काळजी घेतेस ना तू? खाल्लंस का काही? आणि पाय दुखतात अजून पण? नाही रे, वसू वहिनीने छान कोमट पाण्याने माझ्या पायांना शेक दिला आणि माझे पाय पुसूनही दिले. सो बरं वाटतंय मला. अरे वा. नाही, वसू वहिनी चांगली काळजी घेईलच तुझी. बाकी सगळे काळजी घ्यायला तू सोड. अखिल, मी खूप मिस करते तुला. मला असं वाटतं तू सतत माझ्या जवळ असावं. हे ऐक ना, तू ऑफिसमधून आल्यावर आपण शॉपिंगला जाऊया. छान बाहेर जाऊन जरा मोकळ्या हवेत मस्त श्वास घेऊया. काय म्हणतो? तनू, अगं मला आज इथून वेळ मिळणार नाहीये, समजून घे जरा तू. मग अखिल, तू मला कधी वेळ देणार आहेस? अगं मी सहज चौकशी करण्यासाठी फोन केला होता. तू काय लगेच प्लॅन्स बनवतेस? थांब जरा, मी घरी आलो ना की बोलू आपण. चल, बाय. अरे ऐक अखिल, काय मुलगा आहे हा, फोन ठेवून पण दिला. ठीक आहे. अखिल, हे बघ, तनया प्रेग्नेंट आहे आणि अशा वेळी तू तिला वेळ देणं, तिच्या जवळ असणं जास्त महत्त्वाचं आहे. तू गेलास तरी हरकत नाही. मी आहे, आकाश आहे, आम्ही सांभाळू. तू आहेस रे दादा, पण तू जॉईंट CEO आहेस. माझ्या साईन शिवाय तुला काहीच करता येणार नाहीये. आणि दादाचं म्हणशील तर तो काय, तो एम्प्लॉई आता. आणि कसं आहे, तुला जर का आता असं वाटत असेल की तनयासाठी मी घरी निघून जाईन आणि इथलं सगळं तुम्ही सांभाळाल, तर तसं काही होणार नाही. मी इथेच असणार आहे. अखिल, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या म्हणण्याचा तो उद्देश नव्हता. आय नो. इन फ्युचर जर तुला कधी असं वाटलंच तर त्यासाठी सांगून ठेवलं, बाकी काय. हॅलो. हॅलो, काय करताय? जेवलात का? हा, बस जेवतोय. तुम्ही? मी नाही जेवले, उपास आहे ना माझा म्हणून. वसुंधरा, अहो काय करता तुम्ही? हा, दिवसभर एवढी कामं असतात तुम्हाला, मुलांच्या मागे पळत असता आणि वर आता हे उपवास. अहो आजारी पडाल तुम्ही असं. हे बघा, तुम्ही असं स्वतःला त्रास. अहो, संकल्प केलाय मी म्हणून उपास आहे. ठीक आहे. नाही ठीक आहे, तुम्ही नाही ऐकायचं असं ठरवलंय ना. तुम्ही नाही जेवणार तर मग मी पण नाही जेवणार. सर, तुम्ही येता ना जेवायला? ऍक्च्युली माझी तब्येत ठीक नाही वाटते आज. एक काम करा, तुम्ही जेवून घ्या आणि माझा डब्बा घेऊन जा. मस्त झाली भाजी. खाऊन घ्या. चल, थँक्यू. बोला. अहो काय करताय? थांबा, डबा का देताय? अच्छा, म्हणजे तुम्ही तिथे उपवास धरायचा आणि इथे मी मस्तपैकी जेवायचं का? हे बरोबर आहे? काही नाही, तुमचा उपवास तर माझाही उपवास. ठरलं. हो, थांबा जरा, धीर धरा.
आम्ही बायका उपवास करतो कारण आम्हाला वाटतं की आमचा संसार नीट चालावा, तुम्ही खुश राहावं म्हणून. म्हणूनच मी पण करतोय. आणि संसार हा एकट्याचाच नसतो ना. संसार दोघांचा असतो. मी नाही जेवणार तर मी पण नाही जेवणार. आता एकही शब्द ऐकणार नाही मी. संध्याकाळी आलो की एकत्र जेवूया आणि एकत्रच उपवास सोडूया. बाय. मी पण ना उगाच यांना सांगितलं उपवास आहे. वसुंधरा, हो आई. जेवायला वाट. हो. कामं झाली सगळी तनयाच्या रूम मधली? हो आई, सगळी कामं झाली. तनयाचे पाय कोमट पाण्याने शेकून घेतले आणि पुसूनही घेतले. या जेवायला वाटते. वसुंधरा, तू या थराला जाशील असं नव्हतं वाटलं मला. म्हणजे मी तुला घाबरले नाही, तुझ्या कारस्थानांना बळी पडले नाही म्हणून तू तनयाला वेठीला धरलंस, तिला धमकावलंस. आई काय बोलताय तुम्ही? मी तनयाला का धमकावेन? तू तिला म्हणाली नाहीस की जसं मी आकाशला त्याच्या आईपासून दूर केलं तसंच मी अखिललाही दूर करणार म्हणून? आई मी खरंच सांगते, मी असं काहीच बोलले नाही. तुमचा गैरसमज होतोय हो. माझा गैरसमज? अगं, आकाशला तू माझ्यापासून कसं दूर केलंस ते मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. आता तू अखिललाही दूर करायला निघालीस आणि गैरसमज माझा झालाय. आई विश्वास ठेवा माझ्यावर. मी हे घर तोडायचं नाही, सोडायचं बघते. तू इथं नेमकं काय करायला बघतीयस ते मला चांगलं माहिती. जेवायला वाढते. आई नक्कीच विशाखा मॅमने आईंचे कान भरलेत. आलात काय? आता थंड पाणी देऊ का लिंबू सरबतच घेताय? बघतेस काय अशी? मी तुला सांगितलं होतं विशाखा की तनयाला भेटायला मी सुद्धा येणार आहे, पण नाही, तुम्ही गेलात एकट्याच निघून. एक मिनिट, तुझं काय काम होतं तिकडे? काय काम होतं म्हणजे? अगं, तनया माझी सुद्धा मुलगी आहे ना, आणि ती आई होणार आहे म्हटल्यानंतर मला तिला भेटावं असं वाटणार नाही का विशाखा? एक मिनिट मला एक सांग, आज एवढं बळ कसं काय आलं तुझ्यात इतकं बोलण्याचं? एनिवे, आता मी जे काय सांगते ना ते नीट आणि शांतपणे ऐक. मी कृपा करून याची कुठेही वाच्यता करू नकोस. आपली तनया प्रेग्नंट नाहीये. काय म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? त्या वसूच्या जाचातून सुटण्यासाठी तिने फक्त नाटक केलं. वा, आणि तू तिचं कौतुकच करून आली असशील नाही? ऑफकोर्स, माझी मुलगी आहे स्मार्ट. मला ना तुमचं काय करावं हेच कळत नाही. कसली हुशार! तू एक मूर्ख आणि ती दुप्पट मूर्ख. विशाखा, अगं, कोणाची प्रेग्नन्सी हा खोटं बोलण्याचा मुद्दा असू शकतो का? खोटं बोलताना निदान विचार तरी करायचा नाही, पण तेवढं डोकं तुम्हाला नाहीच आहे ना. विशाखा, अगं, एखाद्या स्त्रीची प्रेग्नन्सी ही इतकी पवित्र आणि चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्याची थट्टा करताय, तुमच्या फायद्यासाठी वापर करताय. हे बघ विशाखा, हे खोटं फार काळ टिकणार नाहीये. सत्य कधी ना कधीतरी जगासमोर येणारच आहे, आणि ते जेव्हा जगासमोर येईल ना तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाहीये. झालं, प्रवचन देऊन झालं, आणि बघ तेव्हाच तेव्हा आम्ही बघू. काय बघणार आहात ग तेव्हाच तेव्हा? तेव्हा बघायला फक्त फजिती शिल्लक राहणार आहे, आणि फक्त तुमची नाही, माझी सुद्धा. अगं, वरात निघेल आपली, वरात. पण ठीक आहे, आमची मानहानी, आमचा अपमान, आमची निघालेली वरात, या सगळ्याशी तुझा काडीचाही संबंध नाही. आमचं आम्ही बघू, कळलं? संबंध नाही म्हणजे? कोण समजतेस तू स्वतःला? तनया माझी मुलगी आहे ग, माझं प्रेम आहे बास रे बास. आणि आता हा विषय इथेच थांबव.
आणि मगाशी मी जे सांगितलं त्याची कुठेही वाच्यता करायची नाही, नाहीतर माझ्या इतकी वाईट बाई कोणी नाही. ती तशी कोणी नाहीच आहे. हो नाहीये. कोण आहे कोणाच तो? कोण आहे? कोण कोण बोलतंय? सांगितलं ना तुझा बाप बोलतोय म्हणून. बसू वहिनी, लोणचं देते का जरा? आणते. लोणचं नको, एक काम कर, चटणी आण तोंडी लावायला. देते. थँक्यू. पाहुणी कुठं? आहो त्या आल्या. अरे आज देवळात? हो, हे सीईओ झाले ना. जॉईंट सीईओ. तेच ते. म्हटलं देवळात अभिषेक करून यावा. कधी नव्हे ते एवढी मोठी जबाबदारी यांनी स्वीकारली आहे, तर देव सदैव त्यांच्या पाठीशी राहावा ना, म्हणून अभिषेक करून आले. घे अगं, प्रसाद तरी घे. हावनी वहिनी, अहो सांगायचं तरी जाताना. आई मला ना ती कोणती ती रेड भाजी असते ती खावीशी वाटते खूप. लाल मठ. हा करेक्ट, ती खूप खावीशी वाटते. मग येताना तुम्ही घेऊन तरी आला असता. आणला असता ना, पण तू फोन करायला हवा होता ना. पण वस्तू घेऊन येईल की मार्केटमध्ये जाऊन. भाजी खरं तर आणायला हरकत नाहीये, पण आत्ता भाजीचा सीझन नाही. शोधलं की सापडतं. आता इच्छाच नसेल तर वेगळी गोष्ट आहे. खरंय. बरं आई, मी पटकन जेवून घेते आणि माझी खोली जरा साफ करते. तू का करतेय साफ? हा, मी अख्खं घर साफ केलं, पण ह्या गडबडीत स्वतःची रूमच साफ करायची राहिली. AC फॅन सगळ्यावर धूळ चढली आहे. आणि काय ना, मला ना जरा धुळीची ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे मला त्रास होतो खूप. तर नाही, आधी जाते पटकन आणि सगळं साफ करून घेते. जेवून घेते आधी पटकन. आई करते मी. वहिनी प्लीज जरा लगेच करते का? अगं नाही, मला धुळीचा त्रास होतो ना. नाही म्हणजे स्वच्छ झाली की मी जाऊन आराम करेल ॲटलिस्ट. हो नाही? ओके. अगं मला लिंबाचं लोणचं नाही वाटलं, घेऊन ये. आणते. त्याने वसुंधरेला अजिबात घाबरायचं नाही. आईने सांगितलं मला. तिने धमकावलंय ना तुला. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या बरोबर आहे. परत जर काही बोलली ना तर लगेच मला सांग. मी बघून घेते तिला. सांगे नाही नक्की. चुप चुप. मम्मा जाता जाता काडी लावून गेली वाटतं. माझी मम्मा पण ना अतरंगीच आहे.